जय शिवराय मित्रांनो. मी त्या दिवशी गावाकडे गेल्यावर आमच्या मक्यातल्या रील काढलेल्या टाकलेल्या म्हणजे व्हिडिओ पोस्ट केलेले. म्हणजे आळी पडलेली ते परत मी सांगितलेलं की सगळं व्यवस्थित फवारलेलं होतं तेव्हाच. आणि मकवान पण सगळ्यांना दिसली. मका सगळ्यांच्या खूप छान कमेंट आलेत की मकवान मस्त आहे, एक नंबर आहे. आणि काय काय जणांच्या अशा कमेंट आलेत की विकायचं आहे का तुमचं, आम्हाला पाहिजे. पण आमचं नाही विकायचं मकवान, कारण आमच्यात पण गायी आहेत घरी. आणि तेवढं जास्त म्हणजे आम्ही जेवढं थोडं क्षेत्र आहे तेवढ्यात असते. आमच्या घरच्या गायींलाच होतंय ते. मका आहे का आणि विकायला, मका असली तर सांगा आम्हाला, प्लीज कॉन्टॅक्ट करा, असे बरेच मेसेज आलेत त्या व्हिडिओला माझ्या. आणि मकवान पण कसा गुंठा आहे, किती देताय का, सगळं 1 एकर ते असलं तर सांगा मला DM पण केलेत काय काय जणांनी. पण नाही तसं आमचं विकायचं मकवान आता सध्या तरी नाही विकायचं. पण कुणाचं असेल विकायला तर मी नक्की सांगते. आणि तुम्हाला कसं आहे रेट पण काय म्हणजे विकायचं नसल्यामुळे कधी मला एवढं रेटचं पण काय माहित नाही, कसा चालू आहे गुंठा, काय चालू आहे. तुमच्या इकडे कसा चालू आहे गुंठा असेल तर नक्की कमेंट करून सांगा की मकवान कसं गुंठा चालू आहे सध्याला. हिरवं म्हणजे कंदाडाचं कसं आहे चालू, कंदाडा म्हणजे कणस असलेली, आणि विदाऊट कंदाड कसं चालू आहे गुंठा द्यायला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि कुणाचं तर मी नक्की सांगेल एक व्हिडिओ सोडून कुणाचं द्यायचं असेल तर मकवान. आणि त्या व्हिडिओला जवळजवळ 700-800 के पर्यंत होऊन गेले, तेवढ्या व्ह्यूज मिळालेत. चांगला सपोर्ट मिळालाय त्या व्हिडिओला, प्रत्येक जणांना लाईक केले. आणि मी जय शिवराय म्हणते हे सगळ्यांना आवडलंय त्या व्हिडिओ, त्यामुळं नक्की त्याबद्दल थँक्यू. आणि त्या व्हिडिओला खूप प्रेम मिळालं ह्याच्यासाठी पण थँक्यू, धन्यवाद.